गर्व वाटतो मला माझ्या मुलांवर आणि सुनांवर. मग कदाचित ते माझं संस्कार असतील किंवा त्यांचं जे आई-वडिलांवरचं प्रेम आहे ते. एक साधं उदाहरण सांगते. मी जर कुठल्या घरात टेन्शनमध्ये असले, तर माझे दोन्हीही मुलं मला इतका हसवण्याचा प्रयत्न करतात आणि टेन्शन फ्री करण्याचा प्रयत्न करतात. आणि आई-वडिलांसाठी जर कोणती सुखकर गोष्ट असेल, तर तीच आहे. मुलगा किती कमाई करतो हे महत्त्वाचं नाही. पण मुलगा घरात आई-वडिलांशी कसं वागतो हे महत्त्वाचं आहे. मुलानं भलेही समाजात स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी समाजाबरोबर कितीही नीट वागू द्या. पण तो मुलगा जर घरात आई-वडिलांसोबत नीट वागत नसेल, तर त्याचा समाजासोबत किती नीट वागतो, समाजात किती दानधर्म करतो ह्याला काहीही महत्त्व नसतं. कारण कसं असतं ना, आई-वडिलांसारखा मोठा देव कुठलाही नाही. आई-वडिलांनी तळहाताचा पाळणा करून आपल्या मुलाला सांभाळलेलं असतं. ते कशासाठी? तर आई-वडील नेहमी समजत असतात, की आपले मुलं ही आपल्या म्हातारपणाची काठी आहेत. एका आईनं 9 महिने आपल्या मुलाला पोटात सांभाळलेलं असतं. त्याचं सगळं लहानपणापासून खूप मेहनतीनं काळजी घेतलेली असती. आणि ती पण निस्वार्थी प्रेम जर कुणाचं असेल तर आई-वडिलांचं. म्हणून मी आत्ताच्या पिढीला एकच सांगते, तुम्ही समाजात, मित्रात कितीही दानधर्म करा, तुमचं नाव मोठं करा, पण तुम्ही जर आई-वडिलांबरोबर घरात नीट वागत नसाल, तर याचा काही एक उपयोग होणार नाही. आणि मला माझ्या मुलांवर गर्व का वाटतो माहिती आहे का? माझे मुलं किती कमवतात किंवा ते बाहेर कसे वागतात, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे, की माझे मुलं मेहनत करून कमवतात. लांडी, लबाडी, चोरी अजिबात हे गुण माझ्या मुलात नाहीत. आपण नेहमीच म्हणतो, की जर मुलांनी चुकी केली तर त्यामध्ये आई-वडिलांचा दोष काय? आई-वडिलांचं कुठं चुकलं? पण तुम्हाला एक साधं उदाहरण देते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मला सांगा, तुम्ही एखादं जर खूप गोड आंब्याची कोय लावली, कोय म्हणजे बी, आणि ती कोय लावल्यानंतर त्या झाडाला जे येणारं फळ आहे, जे येणारे आंबे आहेत, ते आंबट होणार का? नाही ना, गोडच येणार. त्यामुळं तर म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग जसं आपणच जर शुद्ध असाल, आपलंच जर बी गोड असेल, तर पुढं येणारे फळं गोडच असणार. त्यामुळं आपले मुलं संस्कारी होण्यासाठी आधी स्वतः आई-वडील संस्कारी असणं गरजेचं आहे आणि आपल्या मुलाला संस्कार चांगले देण्याचं गरजेचं आहे. आता एखादं त्याच्यात नासकं, सडकं, आगाऊ निघती ती गोष्ट थोडी अलग आहे, ती गोष्ट सोडाच. पण तरी पण आधी आई-वडिलांनी पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे, की बाबा आपण आधी व्यवस्थित वागलं पाहिजे. तर आपण जसं घरात वागतो, आपण जसं घरात राहतो, तेच संस्कार मुलामध्ये जात असतात. असं नाही की आपण मुलांना एखादी काठी घेऊन शिकवू. कधीच मुलं हाणमार करून शिकत नाहीत. आपली जी घरातली वागणूक आहे हे बघूनच आपले मुलं शिकत असतात. तुम्हाला एक साधं उदाहरण देते. आता समजा माझ्या घरात सासू-सासरे आहेत. म्हणजे जरी मी आत्ता बाहेर कमवण्यासाठी आम्ही बाहेर आलो असलो, तरी पण जेव्हा आम्ही कधी सासू-सासरीच्या इकडे गेलो किंवा मी जरी माझ्या घरात मी नेहमीच सासू-सासऱ्यांविषयी जर वाईट बोलत असली, तर हीच शब्द माझ्या सुनेच्या कानावर पडणार आहेत. मग भलेही आत्ता तिनं माझ्या ताब्यात असली, माझ्या कब्जेत असली, पण ती कायम माझ्या ताब्यात राहणारच नाही. कायम माझ्या ताब्यात राहणार नाही. आज ना उद्या ती आजाद होणारच आहे. तिला स्वातंत्र्य मिळणारच आहे. कधी ना कधी आपला मुलगा तिच्या हातात जाणारच आहे. आत्ता दोघंही लहान आहेत म्हणून ठीक आहे, ती माझ्या नजरेखाली आहेत. पण तिच्या समोर जर मी माझ्या सासू-सासऱ्यांना खोटारपणा केला, माझ्या सासू-सासऱ्यांना नाही व्यवस्थित केलं, तर हेच संस्कार माझ्या सुनत जाणार आहेत. कारण ती बघून बघूनच सगळं शिकणार आहे. आपण स्वतःहून तिला शिकवण्यापेक्षा ती सून जेवढं बघून शिकते, तेवढं स्वतः आपण किती जरी सांगितलं तरी शिकत नसते. कसं सांगू का? आता मी समजा सांगितलं, "बाई माझी सासू अशी आहे, तशी आहे, म्हणून मी सासूला राग-राग करते." सांगून तिनं कानानं ऐकण्यापेक्षा जी तिनं डोळेनं बघत असते, ती सत्यता असते. मग जर मी तिच्या डोळ्यासमोर माझ्या सासूची वाईट वागले, वाईट बोलले, वाईट राहिले, तर तिनं आत्ता माझ्या ताब्यात आहे तोपर्यंत ठीक आहे. ती शांत राहील. पण उद्या ती स्वातंत्र्य झाली, तिच्या हातात सगळं गेलं, आपल्या वयानुसार तिच्या हातात नंतर जाणार आहे. मग ती माझ्याशी कसं वागणार आहे? आणि जेव्हा माझा मुलगा तिला सांगेल, की "बाई तू माझ्या आईशी असं का वागती? तू नीट राहा, माझ्या आईला नीट कर." त्यावेळेला तिने एकच प्रश्न माझ्या मुलाला विचारेल, "तुमच्या आईनं तुमच्या सासूशी कसं वागली? तुमची आई तुमच्या सासूशी नीट राहिली होती का? तुमची आई तुमच्या आजीला एवढं करत होती त्रास, तरी तेव्हा तुम्ही गप्प होतेत. आणि आज लगेच मला तुम्ही ज्ञान द्यायले का? ह्याच गोष्टी तुम्ही पहिलं का नाही सांगितल्या तुमच्या आईला?"
त्यामुळं आधी आपण 4 पावसाळे जास्त खाल्लेले आहेत. आपल्या मुलांसमोर आपण आपल्या आईवडिलांशी नीट वागलोत, आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली, आपण आपल्या आईवडिलांचा मान सन्मान ठेवला, तर ही रीत, ही जी संस्कार आहेत ते पुढं चालू राहतात. पण आपण आपल्या मुलांसमोर जर आपल्या आईवडिलांना वाईट बोललो, आपल्या आईवडिलांशी वाईट वागलो, तर आपले मुलंही आपल्याला तेच करणार आहेत. का तर ते संस्कार त्यांच्यात रुजत चाललेले आहेत. आणि अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या सुनेसमोर जर आपल्या सासूशी नीट वागलो नाही, आपल्या सासरीशी नीट वागलो नाही, तर सुनत पण तेच संस्कार जाणार आहेत. म्हणून कुठंतरी जी आपण म्हणतो ना, की मुलगा चुकला, मुलानं आगाऊ काम केलं, तर त्याच्यात आईवडिलांना दोष का द्यायचा? आईवडिलांना शिव्या का द्यायच्या? आईवडिलांना दोष द्यावाच लागतो. का तर कुठंतरी आईवडिलांची ही चुकी होत गेलेली असते, की ते संस्कार चुकीचे. म्हणून मी काय म्हणलं, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण बीज जर चांगलं लावलं, शुद्ध लावलं, गोड लावलं, तर त्याचे फळं गोडच भेटत असतात. आज ना उद्या वेळ लागेल थोडा, पण फळे गोडच भेटणार. कारण काय म्हणतात ना, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे द्यावा. जर आपल्या कुळामध्ये सात्विक लेकरं जर जन्माला आले, तर ह्या समाजाला तर सोडाच, पण त्याचा आदर देवाला सुद्धा वाटतो, त्याचा आनंद देवाला सुद्धा असतो, जे आपण आपल्या मुलांना संस्कार दिलेले असतात त्याचा. म्हणून जर आपले मुलं चांगले व्हावे, त्यांना चांगले संस्कार वाटावे गरजेचं असेल, चांगले संस्कार लागावे असं वाटत असेल, तर त्यासाठी आधी आपली जी घरातली वर्तणूक आहे ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आपण आपल्या आईवडिलांशी कसं वागतो, आपल्या सासू सासऱ्यांशी कसं वागतो, अर्धा संसार त्याच्यावर आधारित असतो. अर्धा आपल्या मुलाला वळण लागलं, संस्कार लागणं ही त्याच्यावर आधारित आहे. त्यासाठी म्हणतात ना, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे किंवा महाराजांसारखे मुलं पोटी यावे वाटत असतील, महाराजांच्या विचाराचे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे तत्वज्ञानी, ज्ञानी लेकरं जन्माला यावे जर वाटत असतील, तर त्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी आधी त्या मुलाच्या आईमध्ये जिजाऊचे संस्कार संचारणं गरजेचं आहे. भीमाईचे संस्कार संचारणं गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी ही जिजामाता होती, भीमरायांना घडवणारी ही भीमाई होती. मग आधी आपण कुठंतरी जिजाऊ भीमाई होणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्या लेकरांमध्ये ह्या थोर पुरुषांसारखे विचार येतील. आणि मला आज माझ्या मुलांवर खरंच गर्व आहे. आज माझे मुलं, मी त्यांची आई बनून नाही राहत बरं का, गर्वानं सांगते. आज माझे मुलं म्हणजे वयाच्या मानानं म्हणा, जोपर्यंत माझे मुलं खरंच खूप लहान होते तोपर्यंत मी त्यांची आई होते. पण आज माझी मुलं आणि माझी सून माझी आई बनलेली आहे. संकट काळात मी माझ्या मुलांना एवढं समजावून सांगत नाही, पण माझे मुलं मला पुढं घेतात आणि समजून सांगतात, अगं मम्मी आम्ही आहोत की, तू कशाला टेन्शन घेते, जाऊ दे ना, झालं गेलं, दे सोडून, आम्ही आहोत. पडलेली धोंड भरायला, झालेली धोंड भरायला किंवा झालेलं नुकसान भरायला आम्ही आहोत. आम्हाला तुझी गरज आहे. तू टेन्शनमध्ये जर तुला काय झालं तर आम्ही काय करायचं? आम्ही पैशाला महत्त्व देत नाही, आम्ही तुम्हाला महत्त्व देतोय. माझ्या मुलांसाठी माझ्या मुलांचे आई वडील म्हणजे मी आणि माझे मिस्टर देव आहोत, खरंच आहोत. आता शाब्दिक घरात होतच असते, घरोघरी मातीच्या चुली म्हणतात. कुटुंब म्हणले की थोडं तणतण, मी कधी मुलांवर चिडते, कधी मुलांना माझा राग येतो, पण आत्तापर्यंत माझ्या पोरांनी कधीही उलटून उत्तर दिलं नाही. एखादी गोष्ट माझी नाही आवडली ना माझ्या पोरांना, तर गप्प बसतील. आणि मीच त्यांच्यावर चिडून मीच रागात असले ना, तरी माझी चुकी असताना सुद्धा माझे पोरं मला येऊन आधी समजावतील, सांगतील, हसवतील आणि मग माझी चुकी सांगतील, की अगं मम्मी तुझ्याकडून असं झालं ग, बघ तू विचार कर. ही शब्द माझ्या पोरांचे आहेत. पण कधीच म्हणजे असं घरात रागावून फुगलेत बसलेत असं कधीही होत नाही. म्हणून आज मला माझ्या संस्कारावर गर्व आहे, की आज मला वाटतं की मी जे बीज शुद्ध पेरलं होतं त्याचा आज मला गोड फळ मिळालेलं आहे आणि खूप गर्वानं सांगते. आणि ह्याच्या आधीचा जी मी व्हिडिओ टाकला माझा, मुलाचा आणि सुनेचा, तर मी असंच टेन्शनमध्ये होते. त्यामुळं मुलानं ती व्हिडिओ काढताना हसूनही केलंय. तर मला खरंच गर्व वाटतो आणि मी बाकीच्यांना सुद्धा सांगते, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांनी तुमच्यावर जीव लावावा, प्रेम करावं, किंवा तुमच्या सुनेनी तुमच्यावर प्रेम करावं, की सासूचा आदर करावा, सुनेनं तुम्हाला चांगलं सांभाळावं, तर त्यासाठी तुम्ही आधी तुमच्या सासूला जीव लावा,
सासूवर प्रेम करा, सासू सासऱ्यांवर प्रेम करा. ही सगळं दृश्य बघून सून आपोआप हेच शिकल की बापरे, माझी सासू तिच्या सासू सासऱ्याला चांगलं सांभाळते, कधी त्यांच्याविषयी वाईट बोलत नाही. आणि मी जर असं वागले तर आमच्या घराचे संस्कार आहेत ते की सासू सासऱ्यांचा मान सन्मान करणं, तर मला हे संस्कार पुढं चालवणं गरजेचंच आहे, ही सून विचार करेल. पण जेव्हा तुमची सून तुमच्या घरात आली आणि तिच्या समोर तुम्ही सासू सासऱ्यांना घाणेरडं बोलणं, शिवीगाळ करणं, नेहमी दोषी ठरवणं, चांगले नाहीत, असेच आहेत, तसेच आहेत, तर हे सगळे संस्कार तुमच्या सूनत जाणार आहेत. आणि तिचं कारण ही कालचक्र खूप फिरायलेलं असतं. आत्ता तुमच्या कब्जेत सगळं आहे, उद्या सुनेच्या गेलं. कारण तुम्हाला काय वाटतं की तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्हाला सासूनं खूप त्रास केला, तुमची सासू अशी होती तशी होती, पण त्यावेळेला बघायला तुमची सून नव्हती, तो काळ वेगळा होता, तो काळ वेगळा होता. त्यामुळं आणि आता बाकीचं पुढच्या व्हिडिओत सांगते.